नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण यापूर्वी षोडशः पाठः स्वागतं तपोधनायाः हा अर्धा पाठ अभ्यासला होता. आपण विपरीतः गुरुः प्राज्ञे विद्यां यथैव तथा जडे न खलु तयोज्ञाने शक्तिं करोत्यपहन्ति वा भवति हि पुनर्भूयान भेदः फलं प्रति तद्यथा प्रभवति शुचिर्बिंबग्राहे मनीर्ण मृदांचयः. या श्लोकापर्यंत आपण अभ्यासलं होतं. म्हणजेच गुरु ज्ञानी विद्यार्थ्याला जसे ज्ञान देतो तसेच मंद विद्यार्थ्याला पण देतो. खरोखर त्यांची ग्रहणशक्ती तो निर्माणही करत नाही आणि नाहीशीही करीत नाही, पण फळाच्या बाबतीत मोठा फरक असतो. असे चकचकीत प्रतिबिंब ग्रहण करण्याच्या बाबतीत तेजस्वी हिरा समर्थ असतो, तेथे मातीचे ढेकूण नाही, असं या श्लोकामध्ये आपण पाहिले. आता पुढचा आपण वनदेवता आणि यात्री यांमधील संवाद पाहूया. वनदेवता. अयम अध्ययन प्रत्ययः म्हणजेच हा अध्ययनातला अडथळा, म्हणजेच लव आणि कुश हे अध्ययनातला अडथळा आहे का? आत्रेयी अन्यश्च आणखी दुसरा आहे. वनदेवता वदती अथ अपरः कः. अपरः म्हणजे दुसरा. आता दुसरा कोणता? आत्रेयी वदती अथेकदा सह महर्षिः माध्यान्निन सवनाय तमसा नदीतीरम् अगच्छत. असेच एकदा महर्षी वाल्मिकी माध्यान्ह म्हणजेच दुपारच्या वेळी तमसा नदीच्या काठी अगच्छत गेले होते. तत्र वृक्षे एकम, तेथे एका वृक्षावर क्रौंच युग्मम, एक सारस पक्ष्यांची जोडी, युग्मम म्हणजे जोडी, आसीत होती, बसली होती. सहसा अचानक व्याधेन, व्याधी म्हणजे शिकारी, व्याधेन तयोः एकः बाणेन विद्धः. तिथे त्या व्याध्याने म्हणजेच त्या शिकाराने त्यातील एकाला विद्धः जखमी केले, बाणाने जखमी केले. भूमौ पतितम, तो जखमी झालेला सारस पक्षी भूमीवर पडला. निश्चेष्टम सहचरम दृष्ट्वा क्रौंची व्यलपत. आता क्रौंच जो होता तो जखमी झाला आणि तो जमिनीवर येऊन पडला. जमिनीवर पडलेल्या मृत जोरीडालाला पाहून सारस पक्षिणीने, क्रौंची आहे इथे, सारस पक्षिणीने खूप आक्रोश केला. व्यलपत आक्रोश केला. तस्याः करुणं विलापं श्रुत्वा, तिचा करुण आक्रोश ऐकून अकस्मात अचानक महर्षींच्या मुखातून अनुष्ठुप छंदातील एक अश्रुतपूर्वा, कधीही न ऐकलेला दैवीवाणी असलेला अनुष्ठुप छंदात एक दैवीवाणी बाहेर पडली. म्हणजे एक श्लोक, काही शब्द ते बाहेर पडले. ते होते मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वती समाः. अरे पारध्या, मा निषादा, अरे पारध्या, प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वती समाः. या जगात तुला पुढे कधीही मान सन्मान मिळणार नाही. आता इथे वाल्मिकी ऋषींच्या मनात काहीही नसताना फक्त त्या क्रौंचीचं दुःख पाहून, त्या तमसा नदीच्या काठावर तिचा आक्रोश ऐकून अचानक त्यांच्या मुखातून अनुष्ठुप छंदातील एक दैवीवाणी त्यांच्या मुखातून बाहेर येते की मा निषादा प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वती समाः. त्या पारध्याला तिथे तो श्राप एक म्हणू की देत आहे की हे निषादा, तुला या जगात यापुढे कधीही मान सन्मान मिळणार नाही. वनदेवता चित्रम, आश्चर्य आहे. अन्मायात
अनन्तरं नूनतः छन्दसाम् अवतारः वेदानंतर हा नवीन छंद निर्माण झाला. वेदानंतर हा नवीन छंद निर्माण झाला. अवतारः निर्माण झाला. आत्रे वदति तेन हि पुनः समयेन भगवान ब्रह्मदेवः तत्र आविर्भूतः. त्याच वेळी ब्रह्मदेव तिथे प्रकट झाले. तो छंद ऐकून की मा निषादा प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वती समाहा हे ऐकून तिथे भगवान ब्रह्मदेव तिथे आले महर्षे आणि म्हणाले, महर्षे प्रबुद्ध असी, की महर्षी ज्ञानी आहात आपण. रचय रामचरितम. इथेच विद्यार्थी मित्रांनो रामचरित्र रचण्याची इथून सुरुवात झाली की जो छंद आधी तर तमसा नदीवर असलेले 2 क्रौंचाची जोडी, एक क्रौंचाची जोडी, त्यापैकी व्याधीने एकाला मारले व तो खाली पडला. त्या क्रौंचीचा विलाप ऐकून महर्षी वाल्मिकींच्या मुखातून अनुष्टुप छंदातील एक श्लोक बाहेर पडला आणि ते ऐकून ब्रह्मदेव तिथे आले आणि त्यांना सांगितलं वाल्मिकी ऋषींना की रचय रामचरितम. इथे या प्रसंगी रामचरित रचण्याचं ब्रह्मदेवानी वाल्मिकी ऋषींना सांगितले व यानंतरच रामचरित्र रचल्या गेले. की महर्षी आपण ज्ञानी आहात, रामचरित्राची रचना करा असे ब्रह्मदेवानी वाल्मिकी ऋषींना सांगितले. इति आदेशबद्ध सह, या आदेशाने बद्ध असलेले त्यांनी आदेशाचे पालन करण्यासाठी वाल्मिकी रामायण रचना मग्न असती. रामायण रचनेमध्ये वाल्मिकी ऋषी मग्न आहेत. तस्मात ब्रवीमी, त्यांनी म्हणून ते मला म्हणाले, म्हणून मी म्हणाले की आता इदानीम तत्र अध्ययनम न संभवम. आता तिथे अध्ययन करणे शक्य नाही, कारण लव आणि कुश तर होतेच, त्याचसोबत वाल्मिकी ऋषी हे रामायणाची या महान काव्याची रचना करण्यामध्ये तिथे व्यस्त होते. म्हणून आत्री म्हणाली की तिथे आता अध्ययन करणे शक्य नाही. वनदेवता युज्यते, योग्य आहे. आत्री वदति विश्रांतस्मी भद्रे, मुली माझी विश्रांती झाली आहे. संप्रती अगस्त्याश्रमस्य मार्गम कथय. आता अगस्ती ऋषींच्या आश्रमाचा रस्ता सांगा. इथेही छोटासा जो संवाद आहे आत्री आणि वनदेवता यामधील, इथे आपण हा पाहिला. तर इथे सांगितलेला जो अनुष्ठुप छंदातील श्लोक आहे की मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वती समाहा. पूर्ण श्लोक सांगते मी, पहा. मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वती समाहा यत्क्रौंच मिथुनादेकमवधीः काममोहितम. तर अरे पारध्या, तुला या जगात यापुढे कधीही मानसन्मान मिळणार नाही, कारण प्रेमात वेड्या झालेल्या क्रौंचाच्या जोडप्यातला तू एक ठार मारला आहेस. इथे या श्लोक आपल्याला टीप म्हणून इथे मी सांगितला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पाठाचा आपण भाषाभ्यास पूर्ण करा, त्याचप्रमाणे पाठाचे वाचन करा. धन्यवाद.